ह्या सगळ्या ह्याच्यात OTT प्लॅटफॉर्मवरती इंटिमेट सीन, हो, म्हणजे काय तुला त्याच्या रिॲक्शन्स होत्या? कारण काही लोक थेट बोलणारी पण असतात. पण तुला मला खूप आश्चर्य वाटलं, मी एकदाही कुठल्याही इंटिमेट सीनसाठी ट्रोल झालेली नाहीये. नाही. ह्याचं कारण मी तुला सांगते. म्हणजे मला लव्ह स्टोरीजच्या वेळेलाच ह्याचं कारण त्या दिग्दर्शकाची दृष्टी. मला लव्ह स्टोरीजच्या वेळेला कितीतरी लोकांनी सांगितलं की मॅडम आम्ही सासू सासऱ्यांबरोबर पाहिला, पण ते ज्या पद्धतीने घेतलं आम्हाला काहीच त्याच्यात आम्ही अवघडलोच नाही, कारण ते फार वेगळ्या पद्धतीनेच मांडलं गेलेलं होतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते कोणाबरोबर आपण करतो आहे हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे त्या बाबतीत मी खूप सेफ एन्व्हायरमेंटमध्ये होते. त्याच्यामुळे ते कधी इकडे तिकडे गेलं नाही. आणि हे आश्चर्य नाही मला वाटलं, पण मला आनंद झाला की प्रेक्षकाकडे पण ही दृष्टी असते. बरोबर. आणि त्यामुळे ते स्वीकारलंच गेलं. पण तुला अवघडले पण वाटतं त्याच्यात? वाटलं तसं? नाही, सुरुवातीला हो. मला ह्याच्यातच काय, मला प्रत्येक भूमिकेत धडधडच असतं, मला घाबरलेली असते मी खूप. पण ह्या बाबतीत मी असं म्हणेन की दिग्दर्शकाची साथ असल्यामुळे आणि संदेशची पण साथ असल्यामुळे, कारण तो पण मला खूप या बाबतीत तो मला त्यांनी एक सांगितलं की अमृता, कुठलीच गोष्ट हीच काय, कुठलीच गोष्ट ना जर मोकळेपणाने केली गेली नाही ना तर ती स्क्रीनवर चांगली दिसत नाही. वा. एव्हरीथिंग दॅट इज अवघडलेली गोष्ट अगलीच दिसणार ना. मग भले ते एखादा रडण्याचा सीन असेल ना तर अजून कुठला सीन असेल. त्यामुळे ते त्यातलं एक काय म्हणतात त्याचं भान राखूनच ते करायला हवं.